यतीश शेलार. येस, डी बॉईज डी वॉर्ड. ई वॉर्डची बॅटिंग आहे. डी वॉर्डने टॉस जिंकला होता. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. यतीश शेलार, चला लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने जितेश साठी पहिला चेंडू हाताळण्यासाठी मात्र सज्ज. पहिला चेंडू या वेळेला मात्र बाउन्सर, जबरदस्त बॉल या वेळेला हाताळला गेला होता. टप्पा पडल्यानंतर एक चांगला बाउन्स मिळतोय बॉलला. खेळपट्टी बऱ्यापैकी आता मात्र चांगली रूल झाली आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर आता थोडंसं ऊनही खेळपट्टीने खाल्लंय, त्यामुळे आता बऱ्यापैकी चांगला बाउन्स बघायला मिळू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये जर स्पर्धा चालू झाली असती तर थोडासा मॉइश्चर असता, थोडंसं ड्यू फॅक्टर असतं. सगळ्या संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपण जर पाहिलं तर आता असाच काहीसा बाउन्स या खेळपट्टीवरती आपल्याला बघायला मिळू शकतो. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल घेतली जाते. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं तिकडे उघडलं गेलं ते जितेशच्या माध्यमातून. रिस्की स्ट्रोक खेळला होता. डावकुरी आताचा फलंदाज दुसऱ्या बाजूने सुशांत याचं स्ट्राईकवर. यावेळेला मात्र एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा मात्र चांगली पिचिंग पाहायला मिळते. लाईन आणि लेंथ वरती खूप चांगलं कंट्रोल बघायला मिळू शकतं यतीश शेलार कडून. यावेळेला डावकुरी आताच्या फलंदाजासाठी मात्र हलकासा लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला चांगलं वळण दिलं गेलं होतं कट करण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर कोणताही संपर्क नाहीये. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या दिशेला. निर्धाव चेंडूने मात्र दुसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त. 4 चेंडू शिल्लक राहिलेत पहिल्या षटकातून. यावेळेला फुलटॉस चेंडू. लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल नाही मिळालं. एकंदरीत बॉल हातातून निसटल्यासारखा वाटला थोडासा यतीश शेलारच्या. एकेरी दावेचा फटका मात्र मिडविकेट क्षेत्राकडून. एक धाव तिकडे अर्जित केली गेली. एकेरी दाव्याने संघाचे धावफलक पुढे सरकतंय. 3 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र स्ट्राईकवर जितेश येईल. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फिल्डर्सना सुद्धा थोडीशी धावपळ करावी लागते. आणि राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन बऱ्याचदा खूप घातक मानलं जातं. ज्या वेळेला आपण भारतासाठी मात्र भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर आणि सौरव गांगुली सरांना बघायचं ओपनिंगला येताना, एक घातक जोडी मानली जायची. इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त मॅच रंगताना बघायला मिळू शकते या पहिल्याच सामन्यादरम्यान. पुन्हा एकदा मात्र आपटलेला बॉल, त्याला मात्र कट केलंय. स्क्वेअर कटच्या दिशेला मात्र थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी होताना बघायला मिळालं. खरं तर या चेंडूवरती खेळाडूची काहीच चुकी नव्हती. आउटफिल्डने मात्र साथ दिली नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल डिफ्लेक्ट होतोय. चौकार येतो जितेशच्या बॅटमधून. पहिला चौकार अगदी आपण आलेला हा पाहिला जितेशच्या बॅटिंग मधून. ओव्हरपिच चेंडू. या वेळेला मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय. बॉटमहँडचा खूप चांगला वापर या फटक्यात पाहायला मिळून. पुन्हा एकदा मात्र मिडविकेट कडून थ्रो येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आणि एकेरी धावेने संघाच्या धावसंख्येचा आकडा जर आपण पाहिलं तर 7 ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 4 चेंडू. आपण आता 5वा चेंडू पूर्ण झालेला पाहिला. 1-0, 1-4-1 असं मात्र पहिल्या 5 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. उंची चांगली आहे, लांबी कमी पडते. स्वतः गोलंदाज यतीश शेलार मात्र बॉल खाली धावत आलेत, पण 2 धावांचा प्रयत्न तिकडे डीप स्क्वेअर लेग मधून कोणी आलं नाही बॉलवरती. यतीश शेलार अगदी बघा स्वतः बॉल टाकला, बॉल टाकून तिकडे बॉल हवेत गेला, तिथून मात्र तो धावत डीप स्क्वेअर लेग पर्यंत गेलाय, पण बॉलला काही झेल करता आलेलं नाहीये. एकंदरीत 2 धावांचा भर पडणारा हा चेंडू होता आणि ओव्हरची मात्र या ठिकाणी समाप्ती होईल. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या या दुहेरी धावेसोबत जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर.
फटाफट. अजिबात वेळ दौडायचा नाहीये. प्रशांत भुवड आलेत गोलंदाजीसाठी. जितेशच्या बॅटमधून मात्र एक चौकार आपण आलेला पाहिला, त्यानंतर मात्र ग्लान्स पाहिलाय, स्क्वेअर कट पाहिलाय. एक कॉपी बुक स्टाईल बॅटिंग त्या ठिकाणी मात्र जितेश आपल्या समोर सर्व प्रेक्षकांना दाखवतोय. प्रशांत भुवडचा पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, फिल्डर डाऊन दी बॉल, पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय जितेशचा खेळ. प्रशांत भुवडला पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता, विकेटचं पतन. आणि नो मिस्टेक्स पहिला धक्का लागतोय तो मात्र आता डी वॉर्ड टीमच्या विरोधात खेळत असताना ई वॉर्डच्या संघाला. पहिली विकेट गमावली आहे. बॅटिंगसाठी मात्र नवीन फलंदाज सनी मैदानावरती दाखल होतोय. सनी अर्थात लिटिल मास्टर. सुनील गावस्कर सरांना सनी या नावानं ओळखलं जातं, पण हा सनी मात्र त्यांच्यासारखी बॅटिंग करतोय का आता हे आपल्याला बघायचंय. या वेळेला मात्र शॉर्ट पिच चेंडू बॅक ऑफ द लेंथ वरतून बॉल डाऊन द विकेट कीपर जाताना पाहायला मिळतोय. तिकडे मात्र अपील केली पण तो विकेट कीपरला त्या अपीलला मात्र मान्यता मिळत नाहीये पंचांकडून. छोट्या चाणीचा हा खेळाडू आहे बघा, त्या सुशांत समोर तो केवढूसा दिसतोय. म्हणजे असं वाटतंय की एका बाजूला कल्ट्री एम्ब्रोज आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतरत्न सर सचिन रमेश तेंडुलकर. ओहो, यावेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय काव कॉर्नरला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि विकेटचं पतन. आणखीन एक यश मिळतं, आणखीन एक सफलता मिळते ती मात्र मगाशी सागरने कॅच पकडली, आता मात्र अशोकने कॅच पकडली. चांगलं क्षेत्ररक्षण, कोणत्याही चुका तिकडे मात्र खेळाडूंकडून केल्या जात नाहीयेत. क्रिकेटमध्ये जितकं महत्व बॅटिंगला आहे, जितकं महत्व बॉलिंगला आहे, तितकं महत्व फिल्डिंगला सुद्धा आहे. दरम्यान दुसरा धक्का लागतो तो यावेळेला ई वॉर्ड टीमला. सनी मात्र माघारी परतलाय. शून्याचा चष्मा घालून मात्र तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला गेलेला आपण पाहिला आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता मात्र अनिल मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिल कोळी. प्रशांत मात्र एक घातक गोलंदाजी करताना दिसतोय. एक तिखट मारा त्यांच्याकडून झालेला पाहायला मिळाला. 3 चेंडू हाताळलेत, आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. 2 फलंदाजांना तंबूच्या रस्त्याला पाठवलंय. यावेळेला मात्र ओव्हरपिच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न व्ही शेप मध्ये, लॉंग ऑन वरती, चुकीला माफी नाही. कॅचेस विन द मॅचेस. आतापर्यंत दोन्ही वेळेला चांगल्या कॅचेस पकडल्या गेल्या, पण तिसराही विकेट मिळवता आला असता प्रशांत भुवडला. पण प्रशांत या फिल्डिंग वरती थोडासा निराश आहे, नाराज आहे आणि त्यामुळे या जीवनदानासोबत मात्र एकेरी धावेची भर पडते धावफलकावर. पहिली रन या ओव्हर मधून येताना आणि संघाची धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते. 2 गडी बाद 10 धावा धावफलकावर. अँगल बदलला या वेळेला प्रशांतने. डावकुरी त्याचा फलंदाज सुशांत समोर आलाय, त्यामुळे राऊंड विकेटचा मारा तो निवडतोय. या वेळेला मात्र बॅकफूट वर जाऊन खेळल्यानंतर बॉलर्स बॅक ड्राईव्ह होताना पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाच्या दिशेला बॉलला मागे परतावून लावलं, प्रॉपर कनेक्शन नाही झालं, टायमिंग नाही करता आलं. खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या पटलावरती 4 गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात, ते म्हणजे टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग आणि ताकद. आकुटप्प्याचा बॉल या वेळेला मात्र पुन्हा एकदा हवेत आहे बॉल आणि पकडला गेला झेल. समाप्त झाला सुशांतचाही खेळ. प्रशांत भुवडला मिळते तिसरी सफलता एकाच ओव्हर मध्ये. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे मित्रांनो. प्रशांतची बॉलिंग आवडली असेल तर प्रशांतच्या बॉलिंगसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. यतीश शेलार होते मात्र त्या ठिकाणी चेंडू खाली. आमच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे की आपण सर्वांनी बाउंड्री लाईन वरती थांबायचंय. आपण बाउंड्री पंच म्हणून काम पाहायचंय सर्वांनी.
नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंगसाठी माफ करा. तिथे मात्र आपण समाप्त झालेलं षटक पाहिलं प्रशांत भुवड याचं. मात्र 1 रन आणि 3 विकेट. काय बॉलिंग केली आहे. प्रभावी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली ती प्रशांत भुवड यांची. आणि आता मात्र बॉलिंगसाठी गणेश आलेत. बॉलिंगसाठी मात्र गणेश आणि बॅटर शशी मैदानावरती आपल्याला दुसऱ्या बाजूने बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत. सध्या स्ट्राईक वरती अनिल असतील पहिल्या चेंडूसाठी तरी. सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी मात्र महागड्या फलंदाजांना मात्र या ठिकाणी बाद करून माघारी पाठवलंय. चांगलं षटक हाताळलंय. एक किफायती गोलंदाजी, एक इकॉनॉमिकल स्पेल आतापर्यंत तरी या दोन्ही गोलंदाजांनी हाताळलेला आपण पाहिला. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी मात्र बॉलिंग मार्कवर गणेश आणि स्ट्राईकवर बॅटिंगसाठी मात्र अनिल. पहिला चेंडू वेग चांगला होता, टप्पाही चांगला होता. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये टप्पा आणि बाहुबलीमध्ये कटप्पा खूप महत्वाचा आहे. राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू स्विंग यानं मिस होतोय. सरळ जाईल विकेट किपरकडे. यावेळेला मात्र चांगलं टायमिंग केलंय. डीप मिड विकेटला दिशे फिल्डर आहेत. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, गच्चाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार. रन मिळतील 4. येतोय हा आणखीन एक चौकार अनिलच्या बॅटमधून. पाहायला मिळाला. ताकदीचा पूर्ण वापर त्या ठिकाणी केले गेलेले आपण पाहिला. मिड विकेट मध्ये मात्र थोडंसं मिसफिल्डही झाले. यावेळेला झेल करू शकले असते परंतु बॉल काही हातामध्ये आलेला नाहीये. निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा गणेश. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गुड लेंथ वरती चांगली पिचिंग पाहायला मिळते. हलकासा लेग कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा रस्ता बदलत मात्र सरळ विकेट किपरच्या दिशेला बॉल जाताना बघायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येईल या षटकातून. 0-4-0 असं मात्र आता 3 बॉलचं विश्लेषण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 3 गडी बाद 14 धावा. यावेळेला मात्र स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉल विकेट किपरच्या दिशेला आणि सर्वात सुरक्षित हात मैदानावर जर कुठले असतील तर ते विकेट किपरचे मानले जातात. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण एकमेव अशी व्यक्ती आहे जिला हँड ग्लोव्स घालून फिल्डिंग करण्याची परवानगी असते. म्हणूनच त्याला सर्वात सुरक्षित हात असे म्हटलं जातं. आणि त्या विकेट किपरच्या हातामध्ये मात्र एक सोपा झेल त्या ठिकाणी आणि अनिल तंबूच्या आसऱ्याला माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी सुनील. थोडीशी आता मात्र बिकट परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय ती ई वॉर्ड संघाची. एका मागोमाग एक बॅक टू बॅक प्रत्येक इंटरव्हल नंतर विकेट येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. प्रशांत याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, विकेट किपरच्या भूमिकेत. सुनील पवार साठी या वेळेला मात्र चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती जो बाउन्स आहे त्याला मात्र तुम्हाला चांगल्या रीतीने हँडल करावं लागणार आहे. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जे संघ आज इथे खेळणार आहेत, एकंदरीत ज्या पद्धतीची बॉलिंग केली असं वाटतंय की बॉलिंग विकेट आहे. चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन. तिसरी ओव्हर, 5 चेंडूंचा खेळ संपला. 1 चौकार आणि 1 विकेट या ओव्हर मधून आतापर्यंत. आणि याही वेळेला मात्र जबरदस्त टायमिंग केलं गेलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला षटकार या वेळेला सुनीलच्या बॅटमधून आलाय. व्हॉट अ स्ट्रोक, शॉर्ट आर्म जॅम आणि यानंतर मात्र हा 6 धावांचा फटका. फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 9, 1 आणि 10 असं पहिल्या 3 ओव्हरचं विश्लेषण आहे. पहिल्या ओव्हर मधून 9 धावा आल्या. दुसरी ओव्हर मात्र किफायती राहिली. अगदी एक कंजूस गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहिली होती ती प्रशांत भुवड यांची. 3 विकेट आणि 1च रन खर्च केला. आणि इथे मात्र गणेश थोडासा महागडा ठरलाय बाकीच्या दोन्ही गोलंदाजांपेक्षा. डबल डिजिट मध्ये त्याने स्कोर खर्च केलाय. 10 धावा त्यांच्या ओव्हर मधून आलेल्या आपण बघितल्या. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या ती 4 गडी बाद 20 धावा.
शेवटचं षटक आता मात्र शिल्लक आहे. बघूया आता या शेवटच्या षटकात म्हणजे हा स्लॉग डेथ ओव्हरचा जो खेळ आहे, ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो नेहमी, त्या हाणामारीच्या षटकात मात्र आता काय घडतंय ते आपल्याला बघायचंय. एका बाजूने आपण जर पाहिलं तर सुनील पवार आहेत आणि त्यांच्या सोबत मात्र बॅटिंग करण्यासाठी शशी कांबळे. अशोक आलेत गोलंदाजीसाठी. अशोकचा पहिला चेंडू, पुन्हा एकदा मात्र बॉल हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक आलेत बॉल खाली, कोणतीही चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा मात्र विकेटचं पतन होईल. शशी कांबळे बॅक टू दी डगआउट. बॅटिंगसाठी मात्र आपण जर पाहिलं तर सुशांत रत्न पारखी मैदानाच्या आतमध्ये. आपटलेला चेंडू, पुन्हा एकदा मात्र शॉर्ट पुल करायचा प्रयत्न केला गेलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत. तुषार आहेत बॉल खाली, पण या वेळेला तुषारकडून मात्र हुशारी नाही दाखवली. या अगोदर चांगला झेल टिपला, पण या वेळेला उंची जास्त होती, त्यामुळे बॉलवर लक्ष केंद्रित नाही करू शकले. आणि तिकडे समोर आपण जर पाहिलं तर झाड सुद्धा आहे. त्या झाडामधून बॉल येत असताना थोडीशी हवेत हरकत करत येत होता, त्याला जज नाही करू शकले आणि त्यामुळे झेल हातातून निसटलाय. जीवनदान मिळतंय ते तुषार रत्न पारखीला आणि एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती 21 धावा. 5 बाद 21. या वेळेला बैठक फुटस्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, स्वीप करायचा प्रयत्न होता, पण प्रॉपर कनेक्शन नाही झालं. तिकडे एक रन मात्र घेतली गेली. एक रनाने संघाची धावसंख्या 5 बाद 22 वर पोहोचेल. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग संविधान चषक 2026 आपण बघत आहात. चांगली पिचिंग पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने मात्र आउट घोषित केला गेलाय. अपील केली तिकडे आणि पंचांनी मात्र त्या अपीलला मान्यता दिली आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात एक चांगला झेल यष्टी रक्षकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पकडला जातोय आणि आणखीन एक धक्का लागेल तो मात्र आता ई वॉर्ड टीमला. तुषार रत्न पारखी बॅक टू दी पॅव्हिलियन. सुशांत रत्न पारखी माघारी चालले आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मात्र मैदानावरती अकबर शेख डी वॉर्ड कडून मात्र खेळत असणारे सर्व गोलंदाज आपण बघताय. दुसऱ्या बाजूने मात्र सब इंजिनियर्स सर्व एका बाजूला ई वॉर्ड कडून खेळताना, परंतु त्यांना खेळणं कठीण करून सोडलंय सर्व गोलंदाजांनी. चांगली गोलंदाजी केली आहे डी वॉर्डच्या सर्व गोलंदाजांनी. या वेळेला स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा मात्र बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एक झटका, आणखीन एक धक्का, आणखीन एक हादरा लागतोय तो ई वॉर्ड संघाला. सुनील मात्र त्या बॅटिंग वरती थोडेसे नाराज दिसत आहेत. अकबर आला, अकबर गेला. नवीन बॅटर प्रफुल्ल मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक विकेट्स येताना लगातारच्या मात्र फलंदाजांना बाद होताना आपण बघतोय. एक क्वालिटी गोलंदाजीचं प्रदर्शन सर्व गोलंदाजांकडून. याही ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत फक्त 2 धावा आलेत आणि 3 विकेट्स मात्र गोलंदाजाच्या नावावरती आहेत. या वेळेला मात्र एक फ्लाइटेड यॉर्कर होता, चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. रनआउटची संधी आणि येस बॅटर आउट. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 22 धावा लगावल्या गेलेत आणि जिंकण्यासाठी मात्र आता डी वॉर्ड टीमला म्हणजे डी बॉईजला 23 धावांचं आव्हान आहे. 23 रन्स टू विन.
स्वामी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आले. चला टॉस करून घेऊया. मी सन्माननीय अरुण वैद्य साहेबांना विनंती करेन, सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन ए विभाग, सन्माननीय अरुण वैद्य साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला निनाद फ्रेंड्स 11 ए वॉर्ड आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्वामी 11. दोन्ही कॅप्टन्स टॉस करून घ्यायचा आहे. एक मिनिट सर 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 असं या कॅमेऱ्यात द्या. अरुण अरुण सर अरुण सर सिद्धेश 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 ए सिद्धेश असा ये इकडे कॅमेरा आहे असं समोर उभा राहा. तुम्ही बसा तुम्ही सर मध्ये या. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने स्टिअर केलं चेंडूला. डीप पॉइंट कडे मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. चला ही टॉस प्रक्रिया पूर्ण झालेली आणि टॉस जो आहे तो निनाद फ्रेंड्स 11 एवॉर्डच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय मात्र त्वरित आम्हाला कळवायचा आहे. वैद्य साहेबांना मी विनंती करेन की आपण आता पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. 23 धावांच्या पाठलागाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल रन एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली गेलेली आपण पाहिली. तुषार आणि यतीशची जोडी आली होती. गोलंदाजी मार्कवरती सुनील आले आहेत. पहिल्या चेंडूवरती एक धाव. पहिला चेंडू आणि या वेळेला मात्र फेस करत असताना त्याला मात्र स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चुकी आणि चुकीला माफी नाही. दुहेरी धावेचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. जीवनदान मिळाले तुषारला. सुशांत या अगोदर आपण जर पाहिलं तर त्याच दिशेला बॉल गेला होता. एक चांगला स्लॉक स्वीप त्या ठिकाणी बघायला मिळाला. बॅटची लिडिंग एज घेतली होती. याही वेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका तिकडे सुशांत आणि सुशांत कडून होते चुकी आणि चुकी वारंवार केल्याने मात्र या वेळेला अजून एक नुकसान त्या ठिकाणी मात्र भरपाई करावं लागतंय. चौकाराला मात्र नक्कीच निमंत्रण दिलं गेलं होतं. सुशांतच्या या खराब फिल्डिंगच्या प्रदर्शनामुळे मात्र टीमला बरंच नुकसान होतंय. ऑलरेडी मात्र धावा कमी झाल्यात आणि अशा पद्धतीने जर फिल्डिंग तुम्ही केलं तर दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल. यावेळेला मात्र खोला टाकलेला बॉल यॉर्कर लेन चेंडू होता. पुन्हा एकदा सुशांत. मला वाटतं आज बॉल जो आहे सुशांतच्या मागे लागलाय. आज दिवसभर आता सुशांतला कुठेही लपवलं तरी बॉल त्याच्याकडेच जाणार. डीप स्क्वेअर लेगला होता तिकडे बॉल गेला. मिड विकेटला आला तिकडे बॉल गेला. आणखीन एका धावेची भर पडते. 0-1-2-4-1 असं मात्र 4 चेंडूचं विश्लेषण यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. हिंदी मध्ये ती कहावत है कि अगर सीधी उंगली से घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन सीधी उंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी क्यों करनी है. सरळ बॅटने जर धावा येत आहे तर उलट्या सुलट्या फटक्यांचा प्रयत्न का करावा. या वेळेला पुन्हा एकदा मात्र लोअर फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा सुशांत. 2 धावांचा प्रयत्न आणि आता सुशांत विचार करतोय बॉल टाकू तर टाकू कुठे, फेकू तर फेकू कुठे. 10 धावा धावफलकावरती मात्र या पहिल्याच ओव्हर दरम्यान लगावल्या गेल्यात. 5 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाला होता आणि त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावांसोबत पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिनगडी बाद डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 23 धावांचा पाठलाग. 2 मिनिटं मॅच थांबवा जरा सर. मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा.
मॅच चालू ठेवायची आहे. सर काढले. सर झालं का? बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग ए उत्तर ML चौकी या चौकीच्या वतीनं भव्य ओरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धा आयोजित असताना ह्या आमच्या ए विभागातील जो अधिकारी वर्ग आहे त्यांचा ह्या क्रिकेट स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या परवानगीनं या ठिकाणी ह्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. याच ठिकाणी आमच्या ए वार्ड विभागातील सन्माननीय अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा आम्ही आमच्या जयंती उत्सव कमिटी ए उत्तर विभाग यांच्या वतीने त्यांचं स्वागत करत आहोत. तत्पूर्वी आमच्या ए वार्डचे सन्माननीय अरुण वैद्य सर सहाय्यक अभियंता यांचा आमच्या ML चौकीचे सन्माननीय कनिष्ठ पर्यवेक्षक सन्माननीय मिलिंद सर हे त्यांचा सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. त्यानंतर आमच्या ए विभागातील सन्मान्य राधेश्याम जयस्वाल सर दुय्यम अभियंता यांचा सत्कार आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गंभीर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या ए विभागाचे दुय्यम अभियंते सन्मान्य सुनील शेवडे सर यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या विभागाचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक सन्माननीय महेंद्र सर यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या ए विभागाचे सन्मान्य हरिश्चंद्र कोलेकर सर पर्यवेक्षक यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या ए विभागाचे पर्यवेक्षक सन्मान्य प्रणय पाटील सर यांचा देखील सत्कार आमचे जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर या आमच्या ML चौकीचे सन्माननीय मिलिंद जाधव सर यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गंभीर साहेब करतील. जाधव साहेब. त्याचबरोबर आमच्या ML नॉर्थ चौकीतील कनिष्ठ पर्यवेक्षक सन्मान्य प्रमोद सर यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर करतील. प्रमोद सर. त्यानंतर चर्चगेट सेक्शनचे कनिष्ठ पर्यवेक्षक सन्मान्य सुरेश सकपाळ सर यांचा देखील सन्मान आमचे जयंती उत्सव कमिटीचे सन्माननीय संतोष गंभीर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर संजय भांगरे सर कनिष्ठ पर्यवेक्षक यांचा देखील सन्मान आमच्या चौकीतील आमचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गंभीर साहेब करतील. संजय भांगरे सर. संजय भांगरे सर कुठे असतील त्यांनी त्वरित त्यानंतर याच ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्मान्य वृषाली रायटे मॅडम कनिष्ठ पर्यवेक्षक यांचा देखील घेतला ना भांगरे सरांचा सन्मान होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. त्यानंतर वृषाली राहटे मॅडम कनिष्ठ पर्यवेक्षक यांचा देखील सन्मान आमच्या कमिटीचे अध्यक्ष संतोष गंभीर साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर शीला जाधव मॅडम कनिष्ठ पर्यवेक्षक यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर बोराबाजार चौकीचे सन्माननीय कनिष्ठ पर्यवेक्षक अमोल राहटे सर यांचा देखील सन्मान आमच्या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राठोड यांचा देखील सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सर्वांनी टाळ्यांच्या गजरांचं स्वागत करायचं आहे आणि खरोखर वेळात वेळ काढून सगळं आपण या ठिकाणी उपस्थित राहत्या सर्वांचे मी आमच्या जयंती उत्सव कमिटी आणि ML चौकीच्या वतीनं याच ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा स्वागताचा कार्यक्रम संपला. जय भीम. आणि सामनावीराचे मानकरी ठरले ते गणेश